डिंपे ए डिंपे डिंपे डोळं उघड की ग तेव्हा बघा की। हे बघा तुम्ही शांतता ठेवा, डॉक्टरांना फोन केलाय ते येतीलच। कवा येणार तुमचं डॉक्टर? बोलवा लवकर डिंपे। हे बघा आले। हे बघा काळजी करू नका, थोड्या वेळात त्या शुद्धीवर येतील। त्यांच्या मनावर आणि मेंदूवर ताण पडणार नाही याची काळजी घ्या। ए दीदी अगं उठ की। डिंपल डिंपल अगं डोळं उघड की ग डोळं। डिंपे अगं उघड ना डोळं। ए अगं उठ ना ग दीदी। मम्मी अगं पडून राहा, उठलीस कशाला? मम्मी माझं चुकलं ग, मी लय चुकीचं वागले बघ। पैशाच्या हवसाठी वावत गेले, मी लय चुकीचं वागले। माझ्या हातून मी गुन्हा घडलाय मम्मी, मी तुमच्या सगळ्यांचा विश्वासघात केला। मला नाही जगायचं, मला मारून टाक, तुझ्या हाताने मारून टाक मला नाही जगायचं मम्मी, नाही जगायचं मला। डिंपे तू लई चुकीचं वागलीस, तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं बी नव्हतं। ठीक आहे, तुझी तुला चूक कळली ना, त्यातच लई आलं। त्यात नराधमानं फसवलंय का आपल्याला, फसवलंय डिंपे, आणि त्याला शिक्षा मिळण्यासाठी तुझी लई मोठी मदत होणार आहे, सोडू नकस त्याला। बरोबर आहे तुझं मम्मी, खरं तर मी आधीच करायला पाहिजे होतं। माझ्या भाऊला वाचवू शकले असते मम्मी, डॉक्टरांचं गुन्हा जर आधीच उघडकीस आणलं असतं ना, लय जणांचा जीव वाचला असता। पण आता नाही, आता त्या सगळ्या लोकांना न्याय मिळवून देणार आहे मी। खर तर ना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे त्याला, पण फाशीची शिक्षा भी लई कमी आहे त्या नराधमासाठी, नरकात भी जागा मिळायची नाही त्याला। माझ्या लेकीचं आयुष्य बरबाद केलंय ग त्यानं, बरबाद केलं। साहेब साहेब सोडा त्याला, सोडा साहेब, मारू नका साहेब। माझ्या मुली सांगितली होती ती, माझ्या हातात जीव सोडला तिचं। ओ साहेब थोडा शांत व्हा तुम्ही, अवचं काही करू नका। प्रार्थना कर की तुला कोर्टातूनच शिक्षा होईल, चुकून जरी तू सुटला तर कायदा वर्दी काय बघणार नाही। जेवढे खून केलेस ना तेवढ्या गोळ्या घालील मस्तकात। कुणीतरी वाचवा मला। साक्षीदारांची तब्येत कशी आहे आता? जज साहेब ती बरी आता। मला डिंपलला काही प्रश्न विचारायचे, तिला आरोपीच्या पिंजऱ्यात बोलवण्याची मी परवानगी मागतो। परवानगी आहे। डिंपल मला सांगा, देवीसिंग कातळवाडीत आल्यानंतर नेमकं काय काय घडलं? काय होणार आहे?
अख्ख्या गावाचा नक्षाच बदलला या माणसानं. वाड्यात आल्यावर दवाखाना चालू केला. बतायचं खून केला. अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तू डॉक्टर विक्टर कोण नाहीस. एक साधा फालतू दीड दमडीचा कंपाऊंडर आहेस. कुठे लपवली तिची बॉडी? हाय, सुरक्षित आहे. तुझी आई बरी होऊ शकते, त्यासाठी 10 लाख रुपये लागतील. तुमचं काही बरं वाईट झालं, तुम्हाला अटॅक वगैरे आला तर अपर्णाचं काय होईल? तुम्हाला तिची काळजी करायची गरज नाही. तुम्ही 5 लाख रुपये ठेवा आणि जावा इथून. प्रत्येक बाईने तुमच्याकडे बघून इन्स्पायर झालं पाहिजे. आपली आधी ओळख असती तर मीच तुम्हाला लग्नासाठी प्रपोज केलं असतं. काय मूर्खपणा लावलाय? मला कळत नाही का तुम्ही का करता ते? हेरडे, तुला इथून जायला सांगितलं होतं ना? काय करतोस इथे? झालं एकदाच फायनल स्केच. डॉक्टर, माझ्या मुलीला माझा विश्वासच बसत नाहीये की फायनली माझ्यावर खूप खूप प्रेम करणारा कोणी मला मिळालाय आणि मी त्याच्यासोबत संसार करणार आहे. मी तुमची साथ कधीच सोडणार नाही डॉक्टर. इथे आत डाव्या बाजूला स्वयंपाकघर आहे. इथून मागे वाड्याच्या बाहेर जाण्यासाठी मोठं दार आहे. वाड्याच्या आत खाली 2 खोल्या आहेत. तुम्ही मंगलताई आहात.
झडती घ्यायला आलो ना तेव्हा मला पैसे दिसले. पैसे? कुठले पैसे? बॅग भरून पैसे कपाटात बघितले. त्याच्याच खुनांमध्ये मी त्याला मदत करत राहिले, खरं पैसा मिळत होता. मला माझे गुन्हे कबूल आहे, मला माझी चूक मान्य. तुम्ही जी शिक्षा द्याल ती भोगायला तयार आहे मी. कोर्टाला माझी फक्त एकच विनंती आहे साहेब, माझ्या पोटातल्या बाळाची जबाबदारी माझ्या घरातल्यांकडे सोपवावी. त्याच्यावर माझ्या मम्मीचे, पप्पांचे, माझ्या आजीचे संस्कार व्हावेत. त्यानं स्वतःनं कष्टाची भाकरी कमवून स्वाभिमानानं जगावं. मी माझ्या घरातल्यांचा विश्वासघात केलाय साहेब, त्यांचा विश्वास गमिवलाय. मी माझ्या आयुष्याची माती केली आहे या माणसाच्या नादाला लागून. सांभाळा स्वतःला. जज साहेब, देवी सिंगची पत्नी डिंपल हिनं माफीचा साक्षीदार म्हणून दिलेली साक्ष, मृत सोनूची आई आणि आजी यांनी दिलेली साक्ष आणि नामदेव जाधवनं दिलेली साक्ष यावरून हे सिद्ध होतं की हे सगळे खून आरोपी देवी सिंग यानंच केलेले आहेत. जज साहेब, हा अतिशय हीन दर्जाचा माणूस आहे. त्यानं क्रूरपणे 42 खून केले. त्यानं केलेला गुन्हा हा खूप भयंकर आहे, म्हणूनच त्याला फाशीची शिक्षाच योग्य ठरेल. कोर्टानं त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मी कोर्टाला विनंती करतो. सरकारी पक्षानं सादर केलेले पुरावे आणि माफीचा साक्षीदाराने दिलेली साक्ष आणि इतर साक्षीदारांची साक्ष हे कोर्ट ग्राह्य धरत आहे. आत्ताचा देवी सिंग उर्फ नटवर आणि यापूर्वीचा डॉक्टर अजित कुमार देव यानंच आत्तापर्यंत 42 खून केलेले, तसेच आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणूकही केली. या सर्व गुन्ह्यांचा समावेश दुर्मिळात दुर्मिळ अशा खटल्यांमध्ये होतो. त्यामुळं हे न्यायालय नटवर सिंग उर्फ देवी सिंग उर्फ डॉक्टर अजित कुमार देव याच्यावर आरोप निश्चित करत आहे. शिक्षा सुनावण्यापूर्वी आरोपीला काही सांगायचंय? हो जज. आत्ता या कोर्टात माझ्या विरोधात जे साक्षी पुरावे उभे केले ते सगळे खोटे आहेत. तो देवी सिंग, डॉक्टर अजित कुमार देव त्याच्या विरोधातले माझा काहीच संबंध नाही. माझं नाव नटवर सिंग आहे, तो मी नाहीच आहे जज साहेब. तुम्ही जे सांगताय ते सिद्ध करणारा एकही पुरावा तुम्ही कोर्टासमोर सादर केलेला नाहीये. या उलट पोलिसांनी आणि सरकारी पक्षांनी तुमच्या विरुद्धचे अनेक पुरावे कोर्टासमोर सादर केलेले आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये देवी सिंग उर्फ नटवर सिंग उर्फ डॉक्टर अजित कुमार देव याला साथ दिल्याबद्दल, सहकार्य केल्याबद्दल डिंपल उर्फ सागरिका पाटील हिला हे न्यायालय आजन्म कारावासाची शिक्षा सुनावत आहे. या सर्व साक्षी पुराव्यांचा गांभीर्याने विचार करता हे न्यायालय देवी सिंग उर्फ नटवर सिंग उर्फ डॉक्टर अजित कुमार देव याला गुन्हेगार मानून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे.
साहेब आले चला सर सर तुम्ही केस जिंकलात काय सांगाल? देव माणसाचा खरा चेहरा तुम्ही लोकांसमोर आणलात. तुम्हाला काय वाटतं? ही कोर्टातील फार मोठी केस होती की तुम्ही जिंकलात, ह्याचा किती आनंद झालाय. खरं तर हे खूप आधी घडायला पाहिजे होतं, पण शिक्षा झाली हेही नसेल थोडक्यात. पण तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून मी एक गोष्ट सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण कुठल्याही व्यक्तीवर ताबडतोब विश्वास ठेवतो, त्यांना देवत्व बहाल करतो, त्याचा देव माणूस करतो आणि मग तो आपल्यासारख्या साध्या भोळ्या लोकांचा फायदा घेतो, त्यांना फसवतो. आपण विवेकाचा जागर केला पाहिजे, बुद्धी प्रामाण्यवाद वापरला पाहिजे. तसंच आपण केलं तर ही देवी सिंग सारखी माणसं आपल्याला फसवणार नाही. धन्यवाद. टायगर काय सर? ही गाडी खराब आहे, त्याला पायी न्यावं लागेल. पण गाडी खराब आहे, पायी न्यावं लागेल त्याला. तुला काय शेवटचं बोलायचं? कुणी मारहाण करू नका. काय गुन्हा होता आमचा? काय गुन्हा होता? माझी सासू रोज तुला नावं ठेवत होती, पण ना कधी तिच्यावर विश्वासच ठेवला नाही. रोज कोणी ना कोणीतरी तुझ्यावर आरोप करत होता, पण मला कधी खरं वाटलंच नाही. ती एवढी ती चिनू घरात तू मारलं आणि आरोप माझ्यावरती केला. बाई देव माणूस समजत होते तुला, देव माणूस, पण तू राक्षस निघालास. मेल्या राक्षस. चिनू एवढीशी पोरगी काय बिघडवलं? माझ्या नवऱ्याला तुला डॉक्टर केलं, तुला देव माणूस समजत होता माझा नवरा, आणि तू माझ्या नवऱ्याला मारलास. तू मारलास माझ्या नवऱ्याला. तुला म्हणालो होतो ना, सगळ्या गावासमोर तुझी दंड काढीन म्हणून. चला